निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे, नेमकं याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे तुमची? त्या निलंबनाच्या कारवाईबद्दल मी खूप व्यथित आहे. ही कारवाई नॅचरल जस्टिसच्या नियमानुसार झालेली नाही आहे. काँग्रेस पक्षाच्या करता माझं पूर्ण आयुष्य मी दिलेलं होतं आणि तदनंतरसुद्धा अशी कारवाई होणं हे मला फार व्यथित करण्यास आलं. दादा, कारवाईचं पत्र तुम्हाला आज किती वाजता मिळालं? 2:40 माझ्या ईमेलवरती आलं. ते नंतर 10-15 मिनिटांनी मी पाहिलं. दादा, तुम्ही बोलताना बोललात की हुकुमशाही जी आहे आज काँग्रेसमध्ये दिसून आली, नेमकी कशी? एकाधिकारशाही म्हणजे कुठलीही माझ्याशी कोणी चौकशी न करता नॅचरल जस्टिस असतं ना काहीतरी, तसं न होता ही एकाधिकारशाही झाल्यामुळेच काँग्रेसला तळाला चाललेली आहे. दादा, कारवाईचं नेमकं कारण काय सांगितलं? काहीच कारण सांगितले नाही. ते तरी मी शोधत राहिलो. ईमेल पुढे काही येईल अजून, काहीच कारवाई नाही. काँग्रेसच्या वरिष्ठांशी काही बोलणं झालं की दादा कारवाई संदर्भात काय कारण? नाही, मला आता अजून 2-3 तासामध्ये झालं ना. म्हटलं माझी बाजू मांडणं महत्त्वाचं आहे ना. दादा, आता पुढची रणनीती तुमची कशी असेल राजकारण? मला यांनी जर पक्षातून काढूनच टाकलं आहे तर मला काहीतरी विचार करावा लागेल. दादा, तुमची मुलगी जी आहे केतकी पाटील, ती पण भाजपाकडून इच्छुक आहे उमेदवारीसाठी, पण त्यांनी आता प्रवेश आहे. काय म्हणाल तुम्ही? नाही, उमेदवारी करता नाही म्हणता येणार, पण तिला आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आजचा दिवस आनंदाचा तर आहेच, पण आधीपासून भारताची इकॉनॉमी जी आहे ती 10 नंबरवरून 5 नंबरवर आणली ती सांगत असते. बरोबरीने तिने अजितदादा पवार आणि या लोकांनी जो प्रवेश केला त्यावेळेस त्या सगळ्यांनी विकास पुरुष म्हणूनच त्यांनी मोदीजींकडे बघितलं आणि म्हणून तिची इच्छा झाली, म्हणून ती BJPमध्ये प्रवेश करण्याचं तिने ठरवलं. कधी करणार दादा प्रवेश? ती 1-2 दिवसात करेल ती बहुतेक. दादा, त्याच दिवशी तुमचं आणि वर्षा मॅडम यांचं सुद्धा दोघांचं त्याबद्दल तुम्हाला आम्ही सांगूच ना, समजा काय तसं असलं तर निश्चित सांगू. दादा, पत्रात नेमकं निलंबन म्हटलंय की बडतर्फ म्हटलं? 6 वर्षाकरता निलंबन. आता 6 वर्ष काय करायचं? तुम्हाला काय शंका वाटते त्याच्यामुळे केलं? मला हेच शंका वाटते की ही अशा पद्धतीची नॅचरल जस्टिस या पार्टीमध्ये होत नाही आहे, हीच मला शंका वाटते. बस. दादा, तुमचे डायरेक्ट थेट दिल्लीपर्यंत संबंध आहे, पण महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तुम्हाला निलंबनाची वाटतं, दिल्लीवरून काही फोन? दुर्दैवी गोष्ट, दुर्दैव आहे ना की आधी माझ्याशी तर बोलायचं. असं एक म्हटलं जातं की तुम्हाला ईडीची नोटीस मिळणार होती, 2-3 महिन्यापूर्वी चर्चा होती. नेमकं ईडीची नोटीसमुळे तुम्ही प्रवेश करताय की काय वेगळं? यामध्ये काहीच तथ्यांश नाही आहे. आपल्या फडणवीसांशी सोबतही भाजप प्रवेशाची चर्चा नाही. भाजपच्या संपर्कात होते तुम्ही, म्हणूनच काँग्रेसने कारवाई केली? भाजपच्या संपर्कात मी जेव्हा चांगले कामं असतात ते नेहमीच बोलतो त्यांना, चांगले कामं चालू आहेत. धन्यवाद. तुम्ही इतर जे मित्र आहेत जे काँग्रेसचे आहेत त्यांना काय सल्ला द्याल? आता कसं आहे की मला आमचे जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांना अजून काहीच कल्पना नाही आहे की असं काही झालेलं आहे. त्यांना धक्का आता बसेलच त्यांना. धन्यवाद.